हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे त्रिवेणी संगम. तर तो कसा? तर आहे दत्त जयंती, पौर्णिमा, मार्गशीर्ष गुरुवार, महालक्ष्मीचा. तर म्हणून आज वेगळीच थीम ठरवली. आज छान असा जो राणी कलर आहे ना, तर आज राणी कलरची थीम आहे पूजेची संपूर्ण. तर संपूर्ण बघा देव वगैरे पौर्णिमा आहे, तर मी दर पौर्णिमेला जे पण तांदूळ आपण ठेवतो ना देवघरामध्ये, तर ते संपूर्ण मी पौर्णिमेला बदलते. अगदीच लवकर खराब झाले असतील तर आपण मधल्या दिवशीसुद्धा म्हणजे मंगळवार, शुक्रवार असं असेल ना, तेव्हासुद्धा आपण ते बदलू शकतो. तर आजची पूजा बघा अशी किती सुंदर आणि खूप छान प्रसन्न अशी झालेली आहे. तर आज जो राणी कलर आहे, तर त्यातलीच जी पिंक कलरची माझ्याकडे गुलाबी रंगाची जी फुलं होती, ती इथे देवाकडे ठेवली आहेत. आणि स्वामींचं तर तुम्ही विचारूच नका, की स्वामी आज कसे सुंदर दिसतात. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय. तर पूजेसाठी काही गोष्टी थोड्याशा प्री प्लॅन असतात, काही गोष्टी नसतात. तर त्यातलंच हे जे मी तुम्हाला दाखवलं होतं, की ही प्रभावळ बनवली होती. तर बऱ्याच जणांनी या प्रभावाच्या बाबतीत विचारलं, तर ही मी माझे जे नेहमीचे ओळखीचे सुतार आहेत, मी त्यांच्याकडून बनवून घेतली. तर फक्त एवढुशासाठी एवढ्या लांब म्हणजे ते घेतील ऑर्डर किंवा काय मला माहीत नाही. पण तुम्ही तुमच्या जवळचे कोणी सुतार असतील ना, तर त्यांच्याकडून अगदी इझिली तुम्हाला हे बनवून मिळेल. तर हे जे नॉर्मल प्लाय असतं ना आपलं, त्या प्लायपासून ही बनवून घेतली आहे. आणि ह्यावरती हा जो कलर करून घेतला आहे, की जो मला माझी जी आजची थीम आहे राणी कलरची, तर त्याच्या हिशोबाने मी हा कलर करून घेतला आहे. आणि साईडला ना ह्याला अशी ती स्ट्रिप जी लाईट येते ना, ती लाईट लावते. त्यामुळे काय होतं ना, आणखीन सुंदर वाटतं. साईडने जेव्हा लाईट येतो ना, तेव्हा तो आणखीन छान दिसतो. बॅकग्राऊंडची लाईटिंग मी पहिले विचार केलेला की काढू, पण नंतर म्हटलं नको राहू दे. बघू आपण पहिले की ही लाईट लावल्यानंतर कसं दिसतंय. जर वाटलंच तर काढू, नाही तर ठेवू. कारण मग खूप सारे लाईट्स पण चांगले दिसत नाही. पण छान वाटतंय. आणि ही पण लाईट मी लावून बघितली की बघू कसं दिसतंय. तर बघा खूप सुंदर दिसतंय. म्हणजे जो साईड लाईट किंवा इनर लाईट येतो ना, तर त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट पडतो. तर अशा प्रकारे लाईटिंगचं काम झालं. त्यानंतर मग माळा मला चेंज करायच्या होत्या. तर आजचं जे माझं रंगसंगती जी म्हणाल तर ती आहे पांढरा आणि राणी कलर. आणि ह्या दोन्ही कलरचं आपण कॉम्बिनेशन केलं ना, तर ते खूप सुंदर दिसेल. तर आणि महालक्ष्मी आईला तुम्हाला माहिती आहे, की हा शुभ्र पांढरा रंग आणि हा कमळाचा रंग स्पेशली खूप आवडतो. तर बघा हे सगळे जे आपण लावतो म्हणजे आता तुम्हाला ना पूजा जेव्हा व्हिडिओमध्ये आपण बघतो किंवा तुम्ही बघता, तर ती अशी खूप सोपी वाटते. पण ह्यातली जी एक गोष्ट आहे ना, ती विचार करण्यापासून ती प्रॅक्टिकली करण्यापर्यंत संपूर्ण खूप सारे चॅलेंजेस असतात. तर आता म्हणजे हे प्रभावळ बनवण्यापासून त्यानंतर तुम्हाला पुढे कळेलच, की देवीचं मांडतानासुद्धा खरोखर परीक्षाच असते एक प्रकारची, की विचार तर सगळं करतो आपण, की असं मांडूया, असं लावूया, हे करूया. पण कधी-कधी त्या गोष्टी प्रॅक्टिकली होत नाहीत. त्याच्यासाठी आणखीन काही ना काही वेगळं वेगळं त्याला ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. तर बघा अशा प्रकारे आपलं डेकोरेशन जे आहे ते छान रेडी झालेलं आहे. तर हा पूजेचा जो सगळा सेटअप आहे तो मी रेडी करून ठेवला आहे. आणि आज ना ह्या समया लावणार आहे. ह्या समया मी कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा होती ना, तेव्हा मी घेतल्या होत्या. कारण जेव्हा आपण असं पांढऱ्या रंगाचं काही असेल किंवा श्रावणामधल्या पूजा असतात, तर त्यासाठी स्पेशली मी घेतल्या होत्या. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू जी मला नाही आवडली याच्यामध्ये, ती म्हणजे की वाती व्यवस्थित जळत नाहीत याच्यामध्ये. हा वातींचा प्रॉब्लेम नाही आहे. कारण ज्या माझ्याकडे पितळेच्या आहेत, तर त्याच्यामध्ये मागच्या वेळी मी त्याच सेम वाती घातल्या होत्या. पण त्या अगदी व्यवस्थित जळत होत्या आणि याच्यामध्ये वाती व्यवस्थित जळत नाहीत. खूप पूर्ण वाती जळायला लागतात पटापट. तर म्हणून तो एक ड्रॉबॅक आहे. पण बाकी दिसायला समई छान आहे. पण असो, तर या अशा गोष्टी बघताना तुम्ही व्यवस्थित म्हणजे चांगल्याच अगदी क्वालिटीचं घ्या, म्हणजे ते आणखीन चांगल्या प्रकारे काम करतं. तर ही एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला दाखवायची होती, की ह्या गोष्टीसाठी मला खरंच खूप वेळ झाला. म्हणजे पूजेचं मांडून कधीच ठेवलं होतं अर्ध्या गोष्टी. पण हे जे कुरिअर आहे ना, हे यायला मला 2 वाजले दुपारचे, 1:30 ते 2 वाजले आणि त्याच्यानंतर विचार करा मी पूजा मांडायला घेतली. कारण हे येणं आणि हे म्हणजे ठेवणं खूप गरजेचं होतं.
जे पहिले मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कमळ दाखवलं होतं बघा, तर ते छोटंच मी तुम्हाला तेव्हाही त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हे छोटं पडणार, कारण त्याला आतली जी जागा आहे ना ती कमी होती. टोटल 15 इंचाचं होतं, पण आतमधला जो स्पेस आहे ना तो 12 इंचाचाच मिळत होता. तर आता हे टोटल 18 इंचाचं आहे आणि आतला स्पेस आपल्याला 15 इंचापर्यंत 15 ते 16 इंचापर्यंत मिळतो. तर तेवढं लागणारच होतं, कारण बघा माझी मांडणी जी आहे ती थोडीशी मोठी असते, मग त्याला आतमध्ये जागा मिळाली पाहिजे. जर तुम्ही कमळ अगदीच खेटून लावलंत पूजेला, तर मग तुमची आतली जी मांडणी आहे ना ती व्यवस्थित दिसून येणार नाही. तर म्हणून मी ताईंना पुन्हा रिक्वेस्ट केली की मला मोठं कमळ हवं आहे. तर छोटं कमळ मी त्यांना रिटर्न नाही केलं आहे, ते पण मी ठेवलं आहे. तर मी कोणाला द्यायचं असेल, गिफ्ट करायचं असेल किंवा कधी छोट्या काही पूजा मांडल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा मला ते वापरता येईल. तर म्हणून मी हे त्यांना आणखीन एक मोठं मागवलं. जे छोटं आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल साईडला, मी त्यांच्यामध्ये छान गौतम बुद्धांना विराजमान केलेलं आहे सध्या. आणि आता हे बघा, हे अशा प्रकारे याला खाचे असतात. ज्यांनी जो व्हिडिओ बघितला नसेल ना, तर तुम्ही नक्की बघा की याला अशा प्रकारे खाचे येतात. कागदाचं किंवा जे आपण कपड्याचं कमळ बनवतो ना, तर ते बेंड होत राहतं सारखं, असं व्यवस्थित स्थिर बसत नाही, म्हणजे असं सरळ राहत नाही. तर त्याच्यामुळे हा खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे. हा MDFपासून बनवलेला आहे. त्या ताईंचा नंबर आहे रवीना केसारे ताई, तर त्यांचं मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ज्यांना पण हवं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून मागवू शकता. फक्त एक गोष्ट सांगते की हा कलर सुकायला ना तो थोडा वेळ लागतो, तर म्हणून त्यांना कुरिअर पाठवायला सुद्धा थोडा वेळ लागतो. तर प्लीज तुम्ही त्यामध्ये थोडंसं सहकार्य करा. आणि त्यानंतर मी माझ्या पूजेची मांडणी सुरुवात केली. तर आता पहिले मागच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या लावून घेतल्या, कारण पुढच्या जर संपूर्ण लावून घेतल्या तर मला मांडणी करायला थोडासा त्रास होऊ शकतो. तर म्हणून फक्त मागच्या पहिले लावल्यात आणि संपूर्ण देवीची मांडणी पूर्ण झाली की त्यानंतर मग मी समोरच्या पण पाकळ्या लावून घेणार आहे. तर आज तर साक्षात कमळच आहे पूजेमध्ये, पण तरीही आपल्याला पूजेची जशी पद्धत आहे तर त्याच्यानुसार आपल्याला अष्टदल कमळ काढावं लागतं आणि त्याच्यावरती देवी आईला विराजमान करावं लागतं. तर आजच्या गुरुवारची माझी थीम तुम्हाला आता कळलीच असेल की लास्ट टाईम जेव्हा प्रभावळ दाखवली होती ना, तेव्हा एक कमेंट आली होती की या प्रभावळसोबत असंच एक कमळ बनव. तर बरोबर आहे की मी त्याच्या हिशोबानेच ती प्रभावळ तशी बनवली आहे की मला ह्याच्यासोबत कमळचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते करायचं होतं. म्हणून आज जी रंगसंगती आहे ती संपूर्ण त्या रंगाच्या हिशोबानेच मी करते की पांढरा रंग आणि हा राणी कलर असंच कॉम्बिनेशन सगळ्या गोष्टींचं मला करायचं आहे. तर थोडंसं जर आपल्याला पूजेला थोडीशी हाईट द्यायची असेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही खाली एक छोटी कळशी ठेवा आणि त्याच्यावरती आणखीन एक दुसरी कळशी, म्हणजे कळशी किंवा तांब्या आपण ठेवायचा. मग त्यामुळे काय होतं की तुमच्या म्हणजे देवीचं जे तुम्ही मांडणी कराल ना, तर त्याला तुम्हाला हाईट मिळेल. म्हणजे व्यवस्थित तुम्हाला छान वरचा आपला जो ब्लाऊजचा पोर्शन असतो तसा बनवता येतो आणि त्यानंतर खाली जो घेरदार पोर्शन आपण बनवतो किंवा प्लेट्स आपण देतो, तर त्या आणखीन सुंदर दिसतात. तर म्हणून अशा प्रकारे मी मांडणी तर केली, पण बरेच मला प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये यायला लागले की कारण हा जो म्हणजे हा नवीन जे वस्त्र आहे पांढऱ्या रंगाचं, तर त्याच्यामध्ये ना जो ओढणीचा भाग आहे तर तो थोडा छोटा आहे. तर त्याच्यामुळे तो इथे व्यवस्थित ॲडजस्ट होत नव्हता. तर म्हणून बघा मी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने करून बघत होती आणि माझ्याकडे ॲक्च्युली ब्लाऊज पीस नव्हतं अशा कलरचं. नाहीतर तुमच्याकडे जर सेम पॅटर्नचं किंवा रंगाचं ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही सगळ्यात बेस्ट म्हणजे ब्लाऊज पीस तुम्ही तेही वरती असं लावू शकता. अगदी परफेक्ट छान दिसतं ते. पण अशा सेम पॅटर्नमध्ये माझ्याकडे नव्हतं, तर म्हणून मग माझी ही सगळी धांदल उडाली होती. तर म्हटलं चला पहिले जो खालचा निऱ्यांचा पोर्शन आहे तो लावून घेऊ आणि त्याच्यानंतर वरती मग बघू हे कसं ॲडजस्ट होतं आहे. तर बघा अशा प्रकारे मी सध्या पहिले म्हणजे पहिल्या वेळेला मी अशा प्रकारे लावून घेतलं. मागे पिन लावली त्याला आणि सिक्युअर केलं आणि त्यानंतर याच्यावरती मोत्याचेच दागिने सुंदर दिसतात, कारण पांढऱ्या रंगावरती ना मोत्याचे दागिने खूप उठून दिसतात. तर ते लावून बघितले, पण ते काही झालं नाही. तर आता हे मी तुम्हाला फास्टमध्ये याच्यासाठी दाखवते की बघा एखादी गोष्ट डायरेक्ट बनत नाही, त्याच्यासाठी किती वेळा ती काढावी घालावी काढावी घालावी करावी लागते. कारण कसं चांगलं दिसेल, असं चांगलं दिसेल का नाही, मग असं दिसेल का नाही, मग असं करता करताना ह्याच्यामध्येच खूप वेळ जातो.
कारण सगळं काही असं प्री प्लॅन नसतं की हे इथेच घातलं पाहिजे, हे इथेच बसेल, असं काही प्री प्लॅन नसतं. तर ऑन दी स्पॉट जेव्हा पूजा करताना, जेव्हा देवीची मांडणी होते ना, तर तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. तर म्हणून जितके जास्त ऑप्शन असतील ना, तितकं आपण जास्त कन्फ्यूज होतो. तर ही एक खरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, की नेमकेच ऑप्शन असतील ना, तर आपण बरोबर त्याच्यातच सगळं मांडणी करतो. पण आता माझ्याकडे खूप ऑप्शन आहेत त्याच्यामुळे आणि त्यामध्ये माझा जो प्रयत्न असतो ना, की बेस्ट इज बेस्ट काय करता येईल, तर त्याच्यासाठी खूप सगळी धावपळ असते. तर फायनली मग मी ते सगळं काढलं बघा, किती वेळा लावलं आणि किती वेळा काढलं. तर त्याच्यानंतर मग हा जो आणखीन एक माझ्याकडे आधीच म्हणजे हे मागच्या वर्षीचं वस्त्र आहे. तर त्याचा जो दुपट्ट्याचा भाग आहे ना, तर तो मी इथे वरती लावला मग, की तो थोडंफार नियर बाय म्हणजे सेम दिसावं यासाठी. तर बघा आता वरचा पोर्शन आणि खालचा निऱ्यांचा पोर्शन असं किती सुंदर दिसतंय आणि मध्ये जो कमरपट्टा म्हणून लावला ना, तर तो पण एक गळ्यातला नेकपीसच आहे. तर तो मी तिथे लावला आहे. त्यामुळे तो आणखीन सुंदर दिसतोय. तर अशा प्रकारे काही ॲडजस्टमेंट करून अशा प्रकारे आपल्याला देवीचं काही ना काही सजवावं लागतं. तर अजूनही पुढे खूप बरेचसे चॅलेंजेस मला आलेले होते, तर ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा आता वरती आपण 5 जी पानं आहेत ती लावून घेतली. त्यानंतर जो मागच्या गुरुवारचा जो नारळ होता ना, तोच लावला आहे. तर आज मी हा मुखवटा लावणार आहे. ज्या मुखवट्याला मागे अशी म्हणजे रिंग प्रभाळ टाईप दिलेला आहे. पण इतका प्रॉब्लेम आला ना मला तुम्हाला सांगू, की मागे जी मी तुम्हाला दाखवली जी रिंग बसवली आहे मागे, त्याने काय होतं, की ते नारळाच्या वरती बसते आणि त्यामुळे मुखवट्याचा जो पोर्शन आहे ना, तो असा खाली पडल्यासारखा दिसतो. म्हणजे देवीचा चेहरा असा समोर दिसत नाही, असा खाली येतो. कारण तो नारळावरती खूप लोड घेतो सगळा. ऑलरेडी मुखवट्याचं वजन आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये जी प्रभावळ बनवली आहे त्याचं वजन आहे. मग त्याच्यामुळे खूप जास्त लोड पडत होता आणि नारळ अजिबात तो लोड घेत नव्हता. शेवटी फायनली मी ती प्रभावळ काढून टाकली. माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं. कारण मी ही जी सगळी एवढी तयारी केली होती, त्या तयारीनुसार मी हा मुखवटा लावायचा विचार केला होता. पण माहीत नाही कदाचित देवी आईला तो काळा रंग नको असं मला वाटत होतं. तर म्हणून मी ती काढून टाकली. ती चिटकवलेली असते मागे, तर त्याच्यामुळे आपण नंतर हवे तर पुन्हा ती चिटकवूसुद्धा शकतो. तर मी ती सध्या तरी काढली आणि त्यानंतर बघा पुढे अशा प्रकारे देवीचा मुखवटा लावल्यानंतर अशा प्रकारे पुढची तयारी केली. बऱ्याच ताईंचे गुरुवारच्या बाबतीत खूप सारे प्रश्न येतात, की ताई एकच मुखवटा लावला तर चालतो का? की चारही गुरुवारी वेगवेगळे मुखवटे लावायचे असतात. तुम्हाला खरं सांगू तर मुखवटे नाही लावलेत ना तरीही चालतं. अशी पद्धत नाही आहे म्हणजे पोथीमध्ये असं दिलेलं नाही आहे. ही आपली आवड आहे म्हणून आपण सगळं करतोय. तर मुखवटे तुम्ही एकच मुखवटा तुम्ही चारही गुरुवारी लावा तरी चालतंय. तुम्ही अगदी नाही लावलात तरी चालतंय किंवा चारही गुरुवारी तुम्ही वेगवेगळं स्वरूप मांडा तरीही चालतंय. ही पूजा आहे, ही आपण आणि हा जो शृंगार आहे, हा आपण आपल्या मनाने देवासाठी आपण करतोय. तर त्याच्यामुळे असे काही त्याच्यामध्ये नियम नाही आहेत. तर आता देवीची संपूर्ण मांडणी करून घेतली आणि त्यानंतर मग पुढचं जे कमळाचे पार्ट्स राहिलेले होते तर ते लावले. हे तुम्हाला बेस्ट का सांगू कमळ, की आपण बघा हे डिटॅच करून ठेवू शकतो. म्हणजे कसंही आपण छान पॅकिंग करून ठेवू शकतो. अडून राहत नाही जागा. त्यानंतर फक्त महालक्ष्मी पूजेसाठीच नाही, तर तुम्ही इतर बऱ्याचशा पूजेसाठी, डेकोरेशनसाठी, घराच्या होम डेकॉरसाठी सुद्धा हे यूज करू शकता. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलरसुद्धा दुसरा हवा असेल, तर तुम्ही कलरसुद्धा रेकमेंड करू शकता. कारण कधी-कधी समजा आता जसं मी गौतम बुद्धांची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवली आहे, तर तसं तुम्हाला दुसरं काही कशासाठी हवं असेल, तर तुम्ही तसंही विचारून बघा ताईंना. समजा त्यांना ॲडजस्ट होत असेल, तर त्या नक्कीच तसंही करून देतील. कारण खूप छान दिसतंय बघा लावल्यानंतर. फक्त साईज आहे ना, तुम्ही व्यवस्थित तुम्हाला कशासाठी यूज करायचं आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही साईज आधीच सांगा. कारण ताई मला म्हणाल्या, की असे असे पण बरेचदा म्हणजे होतं, की पहिले घेतात. खूप वेळा सांगितलेलं असतं, की साईज छोटी होईल, तरीही लेडीज मागवतात आणि मग नंतर कंप्लेंट करतात, की ताई खूप छोटा आहे. तर असं नका करू. बघा त्यांना पण तेवढी मेहनत करावी लागते. प्लस कुरिअर वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला समजा तुमचं आधीचं तुम्ही ठेवून जर दुसरं मागवणार असाल तर गोष्ट वेगळी आहे. पण रिप्लेसमेंट म्हटल्यानंतर त्यांनासुद्धा ते परवडत नाही. तर म्हणून कुठलीही गोष्ट मागवताना आधीच थोडासा विचार करून तुम्ही मागवत चला.
त्यानंतर बघा ही अशी पुढची जी आपली पूजेची सगळी मांडणी आहे ना, ती मी सगळी करून घेते. ताईंचे जे मी तुम्हाला वस्त्र दाखवले होते, खूप तुम्हाला सगळ्यांना वस्त्र खूप आवडले आणि त्याबद्दल तुमच्या छान छान कमेंट्सबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला पण म्हणजे पर्सनली मला पण खूप आनंद होतो, की ज्या वस्तू माझ्याकडे आहेत त्या तुम्हालासुद्धा तुमच्या पूजेमध्ये वापरायला मिळतील आणि तुमच्या पूजासुद्धा तितक्याच छान होऊ देत. तर अशा प्रकारे कधी-कधी अगदी बेस्टच बेस्ट गोष्ट घडते, पण त्यासाठी आपल्याला तेवढे प्रयत्न करावे लागतात, तेवढी परीक्षा द्यावी लागते. तर असंच आजचा जो दिवस होता ना, तो खरंच असा परीक्षेचाच दिवस वाटला मला, की अक्षरशः म्हणजे संपूर्ण मांडणी वगैरे सगळं करून माझी संध्याकाळी 5 वाजता माझी संपूर्ण मांडणी करून झाली. इतका वेळ गेला आणि कधी-कधी तर असं वाटतं, की अरे, हे होईल की नाही? असं सुद्धा प्रश्न पडतो. पण देवीची जशी इच्छा असते ना आईची, तशीच ती त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असते. तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या इतक्या छान-छान आणि सुंदर कमेंट्स येतात ना, त्या वाचून मला आणखीन छान मोटिवेशन मिळतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.